नाराजी तर आहेच आमची. अजून काही मुद्दे किंवा काही मला अजून थोडं प्रूफ पाहिजे. ते झाल्यावर मी स्वतः जसं आमदारांनी इथं बोलवलं, मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बोलून अध्यक्षांनी काय काय केलंय, कसं माझा पराभव झाला आणि त्यांनी कुठं कुठं मॅनेज झाले अध्यक्ष, जरा डिटेल जरा येऊ दे, मी सर्वांना बोलतो. हा झाला इलेक्शनचा मुद्दा. तर पक्षीय राजकारणामध्ये चेतन नरोटे हे अध्यक्षपदाला योग्य नाहीत किंवा त्यांच्या कामाची पद्धत योग्य नाही असं तुम्हाला वाटतं? तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात? नाही साहेब, यांनी जे बोलले सर्वातर्फेच बोललेले, व्यक्तिगत त्याच्यासाठी नाही, सर्वांचे जे मत आहे ते आमदार साहेब इथं मांडलेले आहे. तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की साहेब आणि ताई सर्व अध्यक्षालाच द्यायला लागले. आमदारकी असू दे, काय म्हणतात शहर अध्यक्ष असू दे, तिकीट असू दे. माझं एवढं मत आहे की अध्यक्ष यावेळेस उभारायला नको होते. त्यांनी सर्व शहराची त्यांच्यावर जबाबदारी होती. तिने एकाच प्रभागामध्ये अडकून बसले, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्यांच्यावर सर्वांच्या म्हणजे बारकाईने नजर होती किंवा अध्यक्षावर टार्गेट होता. तर त्यावेळेस तिने सर्वांना नाहीतर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती अध्यक्षांची. येल्लुल्ला सर होते, निंबर्गी सर होते, चाकोते साहेब होते. हे तुम्ही बघा, मी माझ्या वार्डात बघतो कसं आहे. अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वादावर सोडून फक्त प्रभाग 15